नमस्कार, मी मायावती अंभोरे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. हँडग्लोव्स बनवणाऱ्या कंपनीला कामगार झोपेत असताना भीषण आग. 6 कामगारांचा होरपळून मृत्यू तर 4 कामगारांनी स्वतःचा जीव वाचवला. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीपासून राज्यभरातले पेट्रोल आणि डिझेल टँकर ड्रायव्हर जाणार संपावर. डिझेल पेट्रोलचा तुटवडा भासण्याची शक्यता. आता सविस्तर बातम्या. वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये हँडग्लोव्स बनवणाऱ्या कंपनीला मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. कामगार झोपेत असताना कंपनीला आग लागली. या आगीत 6 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला तर 4 कामगारांनी स्वतःचा जीव वाचवला. वाळूज औद्योगिक परिसरात सनशाईन एंटरप्राइज या हँडग्लोव्स बनवणाऱ्या कंपनीमध्ये सुमारे 20 ते 25 कामगार काम करतात. 10 कामगार कंपनीमध्ये राहतात. सगळे झोपेत असताना शनिवारी रात्री उशिरा अचानक आग लागली. काही झोपलेल्या कामगारांना गरम वाफ लागल्याने जाग आली, तेव्हा त्यांना आग लागल्याचं दिसलं. यानंतर जीव वाचवण्यासाठी कामगारांची पळापळ सुरू झाली. कंपनीतून बाहेर पडण्याच्या ठिकाणी आग लागल्याने आतमध्ये असलेल्या कामगारांना बाहेर पडणं शक्य नव्हतं. पण काही कामगारांनी पत्र्यावरून एका झाडाच्या सहाय्याने सुखरूप बाहेर पडण्यात यश मिळवलं. भल्ला शेख, कौसर शेख, इक्बाल शेख, मगरूब शेख आणि अन्य 2 मिर्जापूर या 6 कामगारांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. हम लोग सोए हुए थे, काम बंद हो गया था और कंपनी का भाई जो है ना सो आया बाद में कहीं से करीब 12 बजे करीब. वो अंदर घुसा, जाकर सोया. फिर थोड़ा देर के बाद एकदम ताव लगने लगा तो हम कम्बल ओढ़ के सोए हुए थे तो एकदम ताव लगने लगा. बोले क्या हो गया? उठे तो एकदम धंधरा ले रहा आग. उसके बाद हम हल्ला करने लगे, आवाज़ देने लगे, सबको आग लग गया. वो फिर ऊपर चढ़ गए सीढ़ी पे. फिर छत पे से पैर पर से नीचे उतरे हम 4 आदमी. अंदर 5 आदमी फंसे हुए हैं. तो कंपनी चालू रहती कि बंद रहती? बंद रहती है. अभी पहले चालू रहती थी, अभी कारीगर चले गया था गाँव, तो अभी बंद रहता है. क्या कंपनी में बंद था? नीचे का काम रात में होता था पहले, तो अभी कारीगर चले गया. डबल डिप्टी चलता था नीचे का काम. सब रात में खाना खाकर सो रहे थे. एक ही बार 1 बज रहा था या कितना टाइम कोई नहीं देखा. सब एकाएक चिल्लाने का आवाज आई तो हम समझे किचन में आग लग गया. तो आए किचन ढूंढने तो किचन में कुछ नहीं था, दरवाजा पूरा बंद था. फिर उसके बाद फिर उठाए हम अपने हस्बैंड को, जो उठे शायद बाहर में आग लग गया. तो वो बोला जो भटाका उटाका फूट रहा है जो सो जाओ. फिर इधर से चिल्लाने का आवाज आया और रोशनी दिखाई दी आग खिड़की बार. तो हम भी समझे जो बाहर है, फिर भी उठाए तो दरवाजा खुले ना तो पूरा एकदम लाहस था, आग था और धुआं था. पूरा अंधेरा हो गया, कुछ नहीं दिख रहा था. उसके बाद हम अंदर चले गए. इनके पापा अपने हमारा एक लड़का है उसको लेकर आया. फिर चिल्लाते अंदर आया. फिर हम अपनी लड़की पूरा ओढ़नी से लपेट लिए पूरा बदन को, और गिरते उड़ते बाहर चली आए. उसके बाद 6 जने अंदर थे. हमारे अब्बू, हमारे चचा का लड़का, हमारे खाला का लड़का, एक मामू का लड़का और एक है और चचा होगा वो, और एक यहीं का है शायद कंपनी का आदमी है. माल उल सब बेचता है बाहर. क्या बनता है कंपनी में? क्या बनता है? हाथ का ग्लव्स बनता है. हाथ का ग्लव्स बनता है. हाँ. और कल रात में कंपनी बंद थी? नहीं, चालू थे. सब काम करके 10 बजे काम सब छोड़ दिया. 10 बजे 10 बजे के बाद 11 बजे सब खाना वाना खाया. 12 बजे सब सो गए. हाँ. आग कैसी लगी? कुछ समझ में आया? कुछ समझ में नहीं आया. सब सोए हुए थे. हाँ, पता नहीं कौन लगा दिया. सब सोए थे. फिर अभी 6 जन जो है अभी फिर बचे कैसे? फिर वहाँ पे बच के निकले कैसे? बच के कैसे निकले? बाकी 4-5 आदमी जो है छत पे गए. छत के बाद बाजू में एक गाछ पेड़ है, उस पे चढ़ के नीचे कूद के सब भागे. 4-5 आदमी. 6 आदमी अंदर रह गए. बूढ़ा 2 आदमी और 3 आदमी को आंख नहीं खुले, सो गए. नींद में था. पहले नींद था, 1 बजे नींद था. बराबर है.
करीब 2 बजे की आग कितने बजे लगी समझो? मालूम नहीं, टाइम नहीं देखे थे, 12 बजे सब सो गए। दरवाजाच्या बाजूने आग लागल्यामुळे कामगारांनी वरती चढून पत्र्यावरून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला। 4 जण सुखरूप बाहेर पडले। 2:15 अग्निशमन विभागाला आग लागल्याची माहिती मिळाली। त्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दलाच्या जवानांनी कूलिंग करून आतमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांना आहे त्या अवस्थेत बाहेर काढलं। आम्हाला 2:15 कॉल मिळाला। इथं आल्यानंतर फॅक्टरी पूर्णपणे फायर कॉलमध्ये जळत होती। नंतर तिथल्या स्थानिक लोकांना माहिती दिली की आज 6 लोक कॅज्युअल्टीमध्ये अडकलेली आहे। थोडंसं कूलिंग करून माझे जवान मध्ये गेल्यानंतर ते 6 लोकांना बाहेर काढण्यात आलं। आता सध्या फायर कूलिंगचं काम चालू आहे। पहाटेपर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते। त्यानंतर आग विझवण्यात यश आलं। या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। दरम्यान आगीच्या घटनेची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री संदीपान भुमरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेना आमदार संजय शिरसाट घटनास्थळी गेले असता त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरून अधिकाऱ्यांवर आणि कंपनी मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। घर बांधायला जर हे नॉर्म्स आहे तर मी कंपनी चालवतोय, मला दाखवा घुसायचं कुठून आणि बाहेर निघायचं कुठून। जा आतमध्ये पहा ना, ते लॉजिंग झालंय ना तिथं, दारूच्या बाटल्या आहेत ना त्याच्यात, तुकडे आहेत ना तिथं, सगळं आगासाहेब याच्यामध्ये अत्यंत क्लिअर कट दिसतं। गॅस सिलेंडर वगैरे त्याचा पंचनामे गॅस सिलेंडर वगैरे तर आहेच आहे, परंतु त्याच्यामध्ये अत्यंत स्पष्ट दिसतं की या ठिकाणी कामगाराला अक्षरशः कोंबल्या जायचं, कामगाराला बाहेर जाऊ होते असंच आहे। आणि म्हणून त्यांच्या शिड्या पहा, सिंगल माणूस त्याच्यावरून चालू शकत नाही, इथं कंपनी चालते। आम्हाला पडायची भीती वाटत होती, पण त्या 2 माणसं राहतात आणि आतमध्ये सगळे ब्लँकेट्स, त्यांच्या गोदड्या, त्यांच्या सर्व बाटल्या सगळं त्याच्यात। पाणीमध्ये शाईन एंटरप्राइजेस C216 हे फॅक्टरीला रात्री अंदाजे 1-1:30 वाजता ही आग लागली आणि या आगीमध्ये 6 जणांचा मृत्यू पावलेला आहे। 7 जण जखमी आहे, ते किरकोळ जखमी। जे ज्यावेळेस आग लागली असं 6 जण जागेवर गेले, बाकीच्या 7 जणांनी उड्या खाऊन त्यांनी जीव वाचवण्याचा प्रयत्न केला। ही दुर्दैवी घटना ही घडलेली, ही कशी घडली, काय घडली याचा सखोल आता CP साहेब वगैरे सगळे अधिकारी येऊन त्याची चौकशी करतील। जी काही घटना घडली ही दुर्दैवी घडलेली आहे। आणि विशेष म्हणजे ही जी काही फॅक्टरी, ह्या फॅक्टरीमध्ये म्हणजे रेसिडेन्सी म्हणजे वरच हे कामगार राहत होते। आता ही घटना कशामुळे घडली, काय घडली याची चौकशी नंतर होईल, पण फॅक्टरीमध्येच कामगार राहत होते, तर त्याच्यामुळं ही आग लागल्यामुळं त्याचा जीव काही जण वाचू शकले नाही। म्हणून मला एक सांगायचं की सखोल अशी चौकशी केल्यात आणि जे काही असेल ते निश्चित लवकरात लवकर निष्पन्न होईल। नवीन वर्षाचे स्वागत करीत असताना नियमांचे पालन करावे असे आवाहन शहर पोलीस दलाच्या पोलीस उपायुक्त अपर्णा गीते यांनी एडीएनच्या माध्यमातून केले आहे। शहरात नवीन वर्षाच्या निमित्ताने चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे। वर्ष 2024 या वर्षाच्या स्वागतासाठी पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर च्या वतीने माननीय पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष असा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे। 2 पोलीस उपायुक्त, 4 सहाय्यक पोलीस आयुक्त, 25 पोलीस निरीक्षक, 120 PSI API आणि 700 अंमलदार या बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे विशेष गस्ती पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे। शहरामध्ये महत्त्वाचे चौक, महत्त्वाचे पॉईंट या ठिकाणी फिक्स पॉईंट नेमण्यात आलेले आहेत आणि महिलांची छेडछाड होऊ नये याकरिता छेडछाड विरोधी पथक, दामिनी पथक हे देखील नेमण्यात आलेलं आहे। पोलीस आयुक्तालयाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की ज्या वेळेस जल्लोषामध्ये आपण या नवीन वर्षाचं स्वागत कराल त्यावेळेस पोलिसांनी दिलेल्या सर्व नियमांचं आपण पालन करावं। रस्त्यावरून जात असताना वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं। ट्रिपल सीट जाऊ नये, कर्कश हॉर्न वाजवू नये, रॉंग साईड जाऊ नये आणि इतरांना त्रास होईल अशा पद्धतीने कोणीही वाहन चालवू नये। आपला आनंद आपण साजरा करत असताना नियमांच्या चौकटीमध्ये राहून तो साजरा करावा असं आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। आता तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे।
तुमच्याकडे गाडी असेल तर आजच पेट्रोल डिझेल भरून घ्या, कारण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी संध्याकाळपर्यंत राज्यभरातले पेट्रोल आणि डिझेल पंप पुरवठा करणारे टँकर चालक संपावर जाणार आहेत. त्यामुळे पेट्रोलचा पुरवठा खंडित होणार असून अनेक ठिकाणी तुटवडा भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. तुमच्याकडे गाडी असेल तर आजच पेट्रोल डिझेल भरून घ्या, कारण उद्या म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच्या संध्याकाळपर्यंत राज्यभरातले पेट्रोल आणि डिझेल पंप पुरवठा करणारे टँकर चालक संपावर जाणार आहेत. पुढचे 3 दिवस DPCL, HPCL आणि इंडियन ऑइल या तिन्ही कंपन्यांचे ड्रायव्हर संपावर जात आहेत. सरकारने अपघाताबाबत एक कायदा केलाय. त्यात 10 वर्षांच्या शिक्षा आणि 7 लाखाच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. यावर सर्व ड्रायव्हरची बैठक झाली. त्यामध्ये सर्वांनी ह्या कायद्याचा तीव्र शब्दात विरोध केलाय. आम्ही अपघात जाणीवपूर्वक करत नाही तर अपघात होतात, त्यामुळे अशा पद्धतीचे कायदे अन्यायकारक असल्याचे ह्या चालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीपासून 3 दिवस चालक संपावर जात आहेत. त्यामुळे पेट्रोलचा पुरवठा खंडित होणार असून अनेक ठिकाणी तुटवडा भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा खंडित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मला विनंती आहे, उद्यापासून ट्रान्सपोर्टरही बोलला, कार्ड लावायचं तुम्ही सांगायचं, सरळ ड्रायव्हर कार्ड लावणार नाही, मी गाडी चालवणार नाही, दुसरा ड्रायव्हर भेटला दुसरा पाठवा. आणि कोणी एखाद्या घरी असेल त्यांनी बदलीवर पण येऊ नका, कुठलं येऊ नका, 4 दिवस गाडी चालू नका, चावी लॉक करा, गाडीची चावी पण घरी घेऊन जा. ट्रान्सपोर्टर बोलला गाडी ही गाडीची चावी तू काय नाही यायचं, सरळ एवढं सांगून द्या, मोकळं होऊन जा. तुम्हाला ड्रायव्हर मालकाला जर ट्रान्सपोर्टरला ड्रायव्हर भेटला तर तो ठेवणार आहे, तुम्ही जर नाही आले तर तो गाडीचा चालवणार नाही. त्याच्यापेक्षा तुम्हीच त्याला हे देऊ नका, म्हणजे आपल्याला ट्रान्सपोर्टरने बी सपोर्ट केलेला आहे. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. सिल्लोड शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी माननीय जनार्दन मस्के उर्फ दादासाहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री अनिल अहिरे अध्यक्ष, श्री सुनील भाऊ मस्के उपाध्यक्ष, प्राध्यापक विनोद हिवराळी सचिव, तज्ञ संचालक RT देशमुख, प्राचार्य राहुल मस्के, नालंदा मॅनेजमेंट आणि कम्प्युटर सायन्स महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर, प्राचार्य भारत मस्के, नूतन बहुउद्देशीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय छत्रपती संभाजीनगर, मुख्याध्यापक बाबुराव बोर्डे, मुर्डेश्वर हायस्कूल लिहा खेडी, मुख्याध्यापक साहेबराव बोरकर, न्यू हायस्कूल जाफराबाद, मुख्याध्यापक भगवान गवारे, भारत ग्रामीण विद्यालय कारंजखेड, मुख्याध्यापक दीपक खंडाळे, तक्षशिला हायस्कूल सिल्लोड, मुख्याध्यापिका संजना साखळे, तक्षशिला प्राथमिक विद्यालय सिल्लोड, संचालक मंडळ डॉक्टर मोहन विरादार, डॉक्टर GB बचिरे, प्राध्यापक डॉक्टर KS पाटील, डॉक्टर सविता सिंगारे, प्राध्यापक सौ मनीषा मोहिते, श्री CK चौधरी, श्री DV घुगे, सिल्लोड शिक्षण संस्था कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर,
अंतर्गत विविध शाळा महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद। दिवाळी धमाका। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस। बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर। हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर। आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका। किंमत फक्त 51 लाख पासून पुढे। विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे। वैयक्तिक रो हाऊस साठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम। जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488। सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत। अटी आणि शर्ती लागू। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। पाणबुडी प्रकल्प गुजरातला हलवण्यात येणार असल्याच्या मुद्द्यावरून शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप झाल्याचे बघावयास मिळाले। मला वाटतं ही फार काही नवीन घटना नाही आहे, नवीन बातमी नाही आहे। कारण महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एखादा प्रस्ताव तयार करायचा, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा, त्याची फिजिबिलिटी तपासायची, त्याला खर्च किती येईल हे सगळं करायचं, जवळपास जागा ठरवायची, आणि सगळं झालं रे झालं की गुजरातला हा प्रकल्प पळवायचा। आणि याच्यातून एक स्पष्ट होतं की सिंधुदुर्गमध्ये जे लोक फार भारतीय जनता पार्टीचे सकाळपासून वटवट करत असतात, मग राणे असतील, सामंत असतील, केसरकर असतील, या लोकांनी एकच ड्युटी शिवसेनेवर टीका टिप्पणी करणं, स्वतःच्या जिल्ह्याखाली, स्वतःच्या बुडाखाली काय जळतं हे बघायचं नाही। यांच्या बुडाखालचा पाणबुडीचा चांगला पर्यटनाच्या दृष्टीनं महत्त्वाचा प्रकल्प गुजरातला गेलेला आहे। याला जबाबदार हे लोक हे नुसते टीका टिप्पणी करण्यात शिवसेना, उद्धवजी ठाकरे याच्यातच गुंग आहे। यांचे चिल्ले पिल्ले पण तेच काम करतात। आणि म्हणून हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं, कोकणाच्या दृष्टीनं हितावं नाही। रिफायनरी नाही नेत गुजरातला, ती बारसूलाच करायची म्हणतात। पाणबुडी कशी नेतात गुजरातला? पर्यटनाच्या दृष्टीनं हा फायदा देणारा प्रकल्प का तिकडे न्यायचा? आणि म्हणून या महाराष्ट्राविषयी या सरकारची भूमिका दिसत असताना या भागातलं नेतृत्व सुद्धा जे आहे ते असंच बेजबाबदारपणे काम करतं। फक्त बडबड करायची, वटवट करायची, टीका टिप्पणी करायची आणि स्वतःच्या भागातील विकासाच्याकडे लक्ष द्यायचं नाही, या महाराष्ट्राच्या हिताकडे लक्ष द्यायचं नाही, ही परिस्थिती आहे। आणि मला वाटतं हे सरकार असेपर्यंत हीच परिस्थिती राहणार। कारण गुजरातचे जे कोणी आहे यांच्यासमोर हे लोक तोंड सुद्धा उघडू शकत नाही। त्यांची जीभ आणि त्यांचं तोंड इथंच चालतं, फक्त बाकी दुसरीकडे चालत नाही। खरं तर पाणबुडीचा जो उद्योग होता तो गुजरातला गेल्याचं बातमी आणखी नाही, कन्फर्मेशन त्यावर झालेलं नाही। परंतु अनेक उद्योग महाराष्ट्रात येत आहेत, त्याची चर्चा कमी होताना दिसते। मागे सुद्धा काही लोकांनी सांगितलं की हिऱ्याचा उद्योग गुजरातला गेलाय, परंतु तरी तुम्ही जर पाहिलं असेल तर हिरे उद्योगाचे जे काही सुरत वगैरे त्या साईडचे लोक व्यापारी मुंबईत येत आहेत। म्हणून पाणबुडीचा उद्योग सुद्धा सरकार हा निश्चित प्रयत्न करते तो तिकडे जाऊ नये। कोकण पट्टी असलेला आणि त्यासाठी योग्य असलेली जागा फक्त आणि फक्त त्या उद्योगासाठी चांगली आहे, म्हणून मला वाटतं की तो उद्योग जाणार नाही आणि मुख्यमंत्री साहेब आणि इतर सर्वजण त्यासाठी प्रयत्नशील राहतील। बालवाडी ज्युनियर केजी पहिलीच्या चिमुकल्यांना शाळेत पाठवताना पालकांना मोठी कसरत करावी लागते।
वेगवेगळे आमिष दाखवावे लागतात, परंतु प्रियदर्शनी शाळेमध्ये चिमुकले आनंदाने यायला लागले आहेत. कारण इथे वेगवेगळ्या खेळण्याची बँक मुख्याध्यापक संजीव सोनार यांच्या संकल्पनेतून बनवण्यात आली आहे. लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद टायटन यांच्या सहकार्याने मनपा प्रियदर्शनी विद्यालयास टॉय बँकसाठी लागणारी खेळणी व शोकेस देण्यात आले आहेत. मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या आम्हाला खेळू द्या या संकल्पनेतून मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी लहान मुलांसाठी टॉय बँक असावी व यामध्ये काय काय असावे याची शिक्षकांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी वेगवेगळे पझल्स गेम, हाताच्या व पायांच्या हालचाली व्यवस्थित होण्यासाठी गेम्स, तसेच मेंदू विकसित होण्यासाठी, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खेळाचे साहित्य, विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा, खेळण्याच्या माध्यमातून गणितीय आकडेमोड करावी असे खेळणे या टॉय बँकमध्ये असले पाहिजे अशी संकल्पना लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडली. त्यांनी तात्काळ त्याला मान्यता देऊन शाळेमध्ये हे सर्व साहित्य उपलब्ध करून दिलेत. लायन्स क्लब टायटनने ही शाळा दत्तक घेतली असून अध्यक्ष लायन्स कपिल बाकलीवाल, कुणाल बाकलीवाल यांनी टॉय बँकसाठी परिश्रम घेतले असे संजीव सोनार यांनी सांगितले. सध्या या टॉय बँकमध्ये CBSEचे ज्युनियर KG ते फर्स्ट स्टँडर्ड व मराठी माध्यमाचे बालवाडी व पहिलीचे विद्यार्थी यामध्ये तेजस्वी देसले, स्वाती डिडोरे, वैशाली चव्हाण, मीरा मोरे, मोनिका चव्हाण या मार्गदर्शन करतात. महापालिकेच्या शाळा स्मार्ट करण्यासाठी प्रशासनातर्फे अनेक प्रयत्न सुरू आहेत. त्यात स्मार्ट सिटी अभियानातून अनेक ठिकाणी शाळा इमारतीची दुरुस्ती करून डिजिटल पद्धतीने शिक्षण दिले जात आहेत. प्रियदर्शनी शाळेमध्ये देखील अशा प्रकारचे शिक्षण दिले जाते. यासोबतच डीमार्टच्या माध्यमातून कम्प्युटर लॅब आणि लायब्ररी येथे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आता लायन्स क्लबच्या माध्यमातून या बँकचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. आमच्या शाळेमध्ये टॉय बँक ही संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या खेळण्या आम्ही लायन्स क्लब टायटनच्या वतीने उपलब्ध करून घेतलेल्या आहेत. या खेळण्या अतिशय महागाच्या आहेत, जे की पालक मुलांसाठी खरेदी करू शकत नाहीत. पण या बँकेद्वारे मुलांना वेगवेगळ्या खेळण्यांमध्ये खेळताना रमताना आम्हाला बघायला खूप आनंद होतो आहे. यातून त्यांना गणितीय शिक्षण, तसेच हातापायांची हालचाल याचे शिक्षण, बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी शिक्षण, स्मरणशक्ती वाढण्यासाठी शिक्षण मिळत आहे. आणि ही संकल्पना म्हणजे आमचे आयुक्त माननीय जी श्रीकांत साहेब यांच्या आम्हाला खेळू द्या या संकल्पनेतून पुढे आलेली आहे. आणि यासाठी आम्हाला लायन्स क्लब टायटनने खूप मोलाचे सहकार्य केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद व सिल्लोड शिक्षण संस्थाच्या संयुक्त विद्यमाने दुसरे फुले शाहू आंबेडकरी साहित्य संमेलनाला रविवारी उत्साहात सुरुवात करण्यात आली. 2 दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनामध्ये भारतीय संविधान धोक्यात, किती खरे किती खोटे ह्या विषयावर तज्ज्ञांनी आपले मत मांडले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद व सिल्लोड शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसरे फुले शाहू आंबेडकर साहित्य संमेलनाला रविवारी सकाळी सुरुवात झाली. TV सेंटर येथील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करून सकाळी संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर संविधान रॅलीची सुरुवात झाल्यानंतर धम्मरत्न मित्रमंडळाच्या वतीने संविधान रॅलीवर पुष्पवृष्टी करून रॅलीचे नियोजन करण्यात आले होते. सदर रॅली TV सेंटर येथून निघून सिद्धार्थनगर मार्गे नूतन बहुउद्देशीय शाळेमध्ये उभारण्यात आलेल्या भव्य महाकवी वामनदादा कर्डक साहित्य नगरी येथे विसर्जित करण्यात आली. महाकवी वामनदादा कर्डक साहित्य नगरी येथे दुसरे फुले शाहू आंबेडकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून प्रसिद्ध कवी तथा अखिल भारतीय मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फमू शिंदे हे होते, तर अध्यक्षस्थानी पद्मश्री लक्ष्मण माने हे उपस्थित होते. तर स्वागत अध्यक्ष म्हणून सिल्लोड शिक्षण संस्थेचे सचिव तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य राहुल मस्के यांची उपस्थिती होती. यावेळी विभागीय उपायुक्त भारत कदम, विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, कार्यकारी अभियंता महावितरण डॉक्टर मुरहरी केळे, प्रसिद्ध समीक्षक आणि विचारवंत डॉक्टर ऋषिकेश कांबळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर मोहन सौंदर्य, सिल्लोड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब उर्फ जनार्दन मस्के, ज्येष्ठ पॅन्थर ॲडव्होकेट रमेशभाई खंडागळे, रिपाईचे नेते दौलतदादा खरात, ज्येष्ठ नेते रतनकुमार पंडागळे, ज्येष्ठ पत्रकार ससो खंडाळकर, ॲडव्होकेट वैशाली डोळस, प्राध्यापक मंगल खिवनसरा आदींनी पहिल्या दिवशी झालेल्या 2 सत्रांमध्ये हजेरी लावून आपापले मनोगत व्यक्त केले. या दोन्ही सत्राचे सूत्रसंचालन प्राध्यापक
अनिल लहान यांनी केले, तर आभार कविता साबळे आणि अनिल वैद्य, डॉक्टर रेखा वाघ यांनी मानले. सामान्य कुटुंबातून वर आलेली अशी व्यक्तिमत्व, आई वडील लहानपणीच वारलेत, त्याच्यानंतर मावशीकडे त्यांचा सांभाळ झाला, मातीकाम भाजीपाला विकून त्यांनी शिक्षण घेतलं आणि ज्या वेळेला ग्रामीण भागात ते एखाद्या लग्न समारंभासाठी जायचे त्यावेळेला ते आवर्जून विचारायचे, कारण विद्यापीठात असल्यामुळे शैक्षणिक कार्याशी ते जोडले गेलेत आणि म्हणून ते त्या ठिकाणी आवर्जून विचारायचे इथं शिक्षणाची काय व्यवस्था आहे. तर तेथील नागरिक सांगायचे की नाही, आमच्याकडे कुठलीही शिक्षणाची व्यवस्था नाही, शाळा महाविद्यालयसुद्धा आमच्याकडे नाही आहेत. मग अशा वेळेला दादांनी संस्था स्थापन करून अशा ग्रामीण भागात ज्या ठिकाणी येण्या जाण्याची सुद्धा व्यवस्था नव्हती, विद्यार्थी गावातून शहरात येऊ शकत नव्हते आणि शहरातून कोणी त्या गावात जाऊ शकत नव्हतं, अशा ठिकाणी त्यांनी शाळा महाविद्यालय उभारले. खरंच तर जाफराबादसारखा अति दुर्गम मागासलेला तालुका म्हणजे स्वातंत्र्यानंतर 43 वर्षानंतर त्या ठिकाणी पहिल्यांदा महाविद्यालय शाळा स्थापन केल्या गेल्यात. तेही दादासाहेबांच्या कार्यामुळे त्या ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध झाली. मला वाटतं प्रमोद शिंदे सर, आम्ही सिद्धार्थ महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाला त्यावेळेला होतो. त्यानंतर करंजखेड अतिदुर्गम असा भाग आहे, डोंगराळ भागातून तो रस्ता जातो, रानटी प्राणी अशा ठिकाणी माणसाला जाणंसुद्धा शक्य होत नाही डोंगराळ भागातून. अशा ठिकाणी सुद्धा शैक्षणिक काम, शैक्षणिक संस्था, शाळा महाविद्यालय, तेथील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात यावं ह्या भावनेतून या शाळा महाविद्यालय अत्यंत प्रामाणिक विचाराने त्या उभ्या केल्यात आणि आज या शाळा महाविद्यालयाची संख्या जवळपास 14 ते 15पर्यंत झालेली आहे. सांगण्यासारखं या ठिकाणी असं आहे की या संख्या महत्त्वाच्या नाही आहेत, परंतु ज्या ठिकाणी खरंच शिक्षणाची गरज होती, अतिदुर्गम भाग होता, कारण ते काही एखादे मोठे उद्योजक नव्हते किंवा क्लास 1 क्लास 2 अशा पदावरही त्यांनी नोकऱ्या केलेल्या नाही आहेत, परंतु एक सामान्य माणूस जर खरंच शिक्षणाची तळमळ त्याच्या मनामध्ये असेल आणि हे आपण नेहमीच बोलताना वाक्य वापरतो वंचित, दुर्लक्षित वगैरे. खरं तर लहाने साहेबांनी म्हणलं की साहित्य संमेलन कशासाठी हवं आहे, समाजामध्ये संवाद साधण्याचं साधन म्हणजे साहित्य संमेलन. मी बऱ्याच दिवसापासून व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, गुगल युनिव्हर्सिटीमध्ये, त्याच्यानंतर यूट्यूबच्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे. मला आज इथं यायचं म्हणल्यानंतर मी शोधत होतो की साहित्य संमेलन म्हणजे काय आणि त्याची गरज काय. पण त्याच्यात मला नाही सापडलं, ChatGPTवर गेलो, कारण नवीन एक विद्यापीठ निर्माण झालेलं आहे ChatGPT. आपण काहीही सांगा, आपल्या प्रश्नाला उत्तरं देते ते. त्याच्यातही गेलो, पण साहित्य संमेलन म्हणजे काय, त्याची गरज का, हे मला काही जाणवत नव्हतं. म्हणजे मला पटलं नाही त्यांनी सांगलेलं आहे ते. अशा या युगामध्ये हे साहित्य संमेलन होत आहे आणि साहित्य संमेलन होत असताना वेगवेगळे साहित्य संमेलन आपण बघतो आहोत, यांची गरज का निर्माण झालेली आहे. खरं तर मला, माझं चुकत असेल, माझा विचार आहे सर, ऋषिकेश कांबळे माझे गुरुवर्य आहेत, साहित्य संमेलनाची निर्मिती ही वर्षावासातून झाली असं मला वाटते. लक्ष्मण माने आणि आम्ही अनेक समारंभामध्ये एकत्रित असतो, पूर्वीही होतो. हा मोठा मनस्वी मराठीतला लेखक आहे आणि आपल्या लेखनातलं, विचारातलं म्हणजे सोपं असतं, पण आयोजन करणं किती अवघड असतं हे आयोजकांनाच माहिती असतं. पण अवघडालाही सोपं करून कसं दाखवायची ह्याची प्रेरणा बाबासाहेबांनीच आम्हाला दिलेली आहे. त्यामुळे इतकी मोठी शक्ती आमच्या पाठीशी जेव्हा उभी असते तेव्हा कुठल्याही संघर्षाला सामोरं जाताना कोणती धास्ती बाळगायचं कधीच कारण नसतं आणि राहिलेलंही नाही. काय करायचं काय लिहून, आता आयुक्तांनी तुम्हाला सांगितलं फार चांगलं की ते प्रत्येकजण हे उठते, हे घेते हातामध्ये, यातच सारं डोकं 24 तास माणसं घालत असतील तर ती वाचणार केव्हा, आणि ती वाचणारच नसतील तर आपण लिहून उपयोग काय.
आपण कशासाठी लिहितो? लोकांसाठी लिहितो. आपल्या आत्ममग्नतेसाठी लिहित नाही किंवा स्वतःच्या करमणुकीसाठी आम्ही लोक लिहित नाही. आम्ही लोक लिहितो ते लोकांच्या दुःखाचं, लोकांच्या वेदनेचं, आणि त्याचा आमचा जो हुंकार असतो तो विद्रोही असतो, याच्यासाठी आम्ही लिहितो. आता ह्याच्यातलं काहीच जर घडत नसेल तर मग असं वाटायला लागतं की आता काहीतरी वेगळं शोधलं पाहिजे, म्हणजे हत्यार जरा वेगळं शोधलं पाहिजे. ही प्रजा आता इतकी हाताबाहेर गेलेली आहे की तिला मला वाटतं बाबासाहेब सुद्धा पुन्हा कंट्रोल करू शकले असते की नाही कोणास ठाऊक, इतकी ते हाताबाहेर गेलेली आहे. आता मग म्हणून सांगितलं की तुम्हाला शिकवत नाही मग खरंच आहे. मी शाळा चालवतो, मला माहिती आहे. अगदी बेड झालेल्या माणसाला जरी विचारलं की पाडा म्हण तर त्याला बेचे पाडे म्हणता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याला 12 खडी म्हणता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. 12वीच्या पोराला नाव लिहिता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. माझ्या कॉलेजमध्ये एक पोरग पास होत नव्हतं म्हणून त्याला पास करण्यासाठी माझ्या मास्तरनं कॉपी दिली त्याला की बाबा ही कॉपी घेईन ती तर लिही, पण त्याला ती कॉपी सुद्धा लिहिता येईल. आता या लायकीचं जर शिक्षण आपण लोकांना देत असू तर त्यातनं निर्माण होणारा समाज हा कोणत्या लायकीचा असेल? शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. हँडग्लोव्ज बनवणाऱ्या कंपनीला कामगार झोपेत असताना भीषण आग. 6 कामगारांचा होरपळून मृत्यू तर 4 कामगारांनी स्वतःचा जीव वाचवला. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीपासून राज्यभरातले पेट्रोल आणि डिझेल टँकर ड्रायव्हर जाणार संपावर. डिझेल पेट्रोलचा तुटवडा भासण्याची शक्यता. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत बघत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.